जय हिंद मित्रांनो, मी गणेश पाटील तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करतो। तर बघा, वनरक्षक भरतीची जी काही मित्रांनो या ठिकाणी कागदपत्र तपासणी तर ती आज रोजीपासून सुरू झालेली आहे मित्रांनो। तर महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांची कागदपत्र तपासणी कशा पद्धतीने झालेली पार पडलेली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय अडचणी आलेल्या आहे, जे विद्यार्थी गेलेले मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर त्यांना काय काय अडचणी आलेल्या आहे, किती वेळ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागले आणि सगळे डॉक्युमेंट ओरिजिनल लागले का आणि ज्यांच्या नावामध्ये मिस्टेक आहे त्यांच्यासाठी काय अपडेट आहे मित्रांनो। तर सर्व काही तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे मित्रांनो की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस कशा पद्धतीने पार पडलेली आहे। तर त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। तलाठी भरती व वनरक्षक भरती संदर्भात येणाऱ्या नवीन सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात। तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर पाहू शकता समोर या ठिकाणी मित्रांनो की वनरक्षक भरती प्रक्रियेचा आजपासून श्री गणेश शारीरिक पात्रता कागदपत्रांबाबतची या ठिकाणी तपासणी वनरक्षक कार्यालयात तयारी। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी वनरक्षक भरतीचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नाशिकची प्रोसेस पार पडलेली मित्रांनो। तर कशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स आलेला आहे तर ते सर्व काही मी तुम्हाला आता डिटेलमध्ये सांगतो। तर मित्रांनो बघा, भरपूर विद्यार्थ्यांना 7:30 वाजता त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो 8:15 ते 20 मिनिटांनंतर त्या ठिकाणाहून मित्रांनो ते विद्यार्थी बाहेर पडले पूर्णपणे। कारण मित्रांनो अर्धा पाऊण तासाची प्रोसेस होती मित्रांनो त्यांच्यासाठी। तर तेवढ्या प्रोसेसमध्ये मित्रांनो ते त्यांनी दिली आणि त्याच्यानंतर ते बाहेर निघाले। तर मित्रांनो बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्णपणे चांगल्या पद्धतीने सुरू आहे। त्याच्यामध्ये असं नाही की मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थ्यांना डायरेक्टली हे कागदपत्र नाही आहे तर डायरेक्टली तिथून अपात्र करताय आणि बाहेर काढताय, तर अशातला कुठलाही भाग आहे। सर्वप्रथम तर तुम्ही घाबरू नका आणि काळजी करू नका। तुमच्याजवळ डॉक्युमेंटमध्ये मिस्टेक असेल तरी काही अडचण येऊ शकत नाही मित्रांनो, काही अडचण नाही आहे। फक्त तुम्हाला मित्रांनो जे डॉक्युमेंट आहे ते व्यवस्थितपणे तुम्हाला ओरिजिनल आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो व्यवस्थितपणे त्याचे झेरॉक्स सेट पण ठेवायचा आहे आणि एक ओरिजिनल सेट पण तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी लागणार आहे। आता मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगून देतो आणि त्याच्यापैकी तुम्हाला कशा पद्धतीने डॉक्युमेंट घेऊन जायचे ते सर्व काही मी तुम्हाला आता सांगतो। तर बघा, जेवढे पण तुम्हाला कागदपत्र सांगण्यात आलेले मित्रांनो याच्यामध्ये मी तुम्हाला वारंवार नेहमी सांगत असतो मित्रांनो की जे डॉक्युमेंट तुम्हाला अगोदर सांगितलेले आहे ते पूर्णपणे तुम्ही काढून तयार ठेवा। तर बघा, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो। काही विद्यार्थ्यांच्या नावामध्ये मिस्टेक असते मित्रांनो, तर त्यांचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल तर मित्रांनो त्यामध्ये एवढं काळजी करण्यासारखं काही नाही मित्रांनो। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत सगळे जे काही अधिकारी लोक आहे मित्रांनो ते सर्व कोऑपरेट करताय की जेणेकरून विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण यायला नको पाहिजेत आणि त्यांना वेळ देत आहे की जे डॉक्युमेंट आहे ते पूर्णपणे तुम्ही सॉल्व्ह करून घ्या। आणि नाशिकचं मित्रांनो प्रथम या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, त्याच्यानंतर ग्राउंड आहे आणि अदर विद्यार्थ्यांचं मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण प्रोसेस अशाच पद्धतीने पार पडणार आहे। तर मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस पार पडलेली, त्याच्यामध्ये कुठल्याही अडचणी आलेल्या नाही आहे मित्रांनो। विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने प्रोसेस पार पडली। जेवढे डॉक्युमेंट सांगण्यात आलेले आहे तेवढे व्यवस्थित तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जायचे मित्रांनो, त्याच्यामध्ये कुठलीही अडचण तुम्हाला येणार नाही आहे। आणि लक्षात ठेवा, जर तुमच्याजवळ आता तुम्हाला काही वाटत असेल की सर माझं हे हरवलं आहे ते हरवलं आहे, माझ्याकडे याची झेरॉक्स नाही आहे, ते ओरिजिनल नाही आहे, माझं शाळेमध्ये जमा आहे, डोमिसाईल नाही आहे, नॅशनॅलिटी नाही आहे किंवा नॉन क्रिमिनल नाही आहे, तर मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला काळजी करण्यासारखी कुठलीही गोष्ट नाही आहे। तुमच्याजवळ नसतील तर कमेंटमध्ये सांगा, मग मी सांगतो त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे। तर सगळ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ऑल द बेस्ट आहे। बघा, अनेक ठिकाणच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ग्राउंड संदर्भात अपडेटही आलेलं आहे, तर ग्राउंडची पण प्रॅक्टिस करा आणि अदर ठिकाणी मित्रांनो डॉक्युमेंट पण तयार ठेवा। नांदेड संदर्भात बातमी आलेली, गडचिरोली संदर्भात बातमी आलेली आहे, अमरावतीची पण होती मित्रांनो बातमी। त्याच्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, डॉक्युमेंट आणि ग्राउंडची जास्तीत जास्त तयारी करा। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काळजी करण्यासारखं काही नाही, तुम्हाला काही अपात्र करून टाकणार नाही आहे। सगळं तुमच्या लक्षात आलं असेल, काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर पण करा आणि काळजी करू नका, घाबरू नका। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। समोरच्या अपडेट जसे येतील तसे मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो ग्राउंड संदर्भात डॉक्युमेंट संदर्भात। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।